ओके. दर 15 दिवसाला हे खोलायचं आहे. क्लोज घे व्हिडिओ याचा. हां क्लीन करायचं आणि परत इथं लावून द्यायचं. ओके. हा दरवाजा उघडला, आतमध्ये कपडे टाकायचे. कपडे किती टाकायचे? 70 ते 80%. 20% जागा रिकामी ठेवायची. समजा पाण्याची 1 लिटरची बॉटल आहे, आपण गच्च भरून घेतली, त्याच्यात शॅम्पू टाकला आणि ती बॉटल जर हलवली तर त्याच्यात फेस तयार होणार नाही, कारण ती बॉटलला हलवायला जागा राहणार नाही. तसंच कपडे हलायला आतमध्ये जागा पाहिजे. ओके. 20% जागा कमीत कमी रिकामी पाहिजे. इथं रेग्युलर वॉशिंगची पावडर टाकायची. पावडर किंवा लिक्विड इथंच टाकू शकता. बाहेर जेवढे पावडर घेतात कपडे धुवायला त्याच्या निम्मीच टाकायची. समजा आतमध्ये 20 कपडे घेतले तुम्ही धुवायला आणि त्याला 8-9 चमचे पावडर टाकता येते, तर 3-4 चमचे पावडर टाका. वॉशिंग पावडर किंवा लिक्विड इथंच टाकायचं आहे. इथं कम्फर्ट टाकतो. ओके. हा ड्रावर कधी पावडर टाकायची सांगतो मी. हे मशीन इथं पॉवर ऑन केला. तू तिकडं मागे जाय रे बाबा, इकडून. हे मशीन इथं टच स्क्रीननी पॉवर ऑन केलं. बरोबर आहे. हा डिफॉल्ट कॉटन मोडचा प्रोग्राम आलेला आहे. इथं कपडे वॉश करणार आहे. मी जो तुम्हाला दाखवत होतो ड्रावर नंबर 2 आहे ना. कपडे धुणार आहे, कपडे हिसळणार आहे आणि कपडे पिळून काढणार आहे. 1 तास 27 मिनिटं त्याचा टायमिंग आहे. पाणी आतमध्ये गरम करणार आहे 40 डिग्री सेल्सिअस आणि कपडे सुकवणार आहे 1400च्या स्पीडनी आहे ना. तुम्हाला पाणी आणखीन गरम करायचं असेल तर तो हे टेम्परेचरचं बटन आहे ना. हे बटन दाबलं 60 डिग्री सेल्सिअस, 90 डिग्री सेल्सिअस. हे थंड पाणी, हे 20 डिग्री सेल्सिअस इथं आपण बदलू शकतो. गरम पाणी कमी जास्त करायचं असेल तर. त्याच्यानंतर हे स्पिन आहे. कपडे कसे सुकवायचे? कंटिन्यू पाऊस चालू आहे, कपडे लवकर वाळत नाही तर तुम्ही 1400 RPM देऊ शकता, पण शक्यतो 1400 RPM देऊ नका. कपडे जास्त पिळले तरी खराब होतात. 1000 RPM द्यायचे तुम्हाला. 1000 पेक्षा जास्त देऊ नका शक्यतो आहे. आता इथे एक बकेटचं चित्र दिलेलं आहे. हे बकेटचं चित्र इथं सेम आहे ना. हे काय करणार आहे? कपडे दोनदा हिसळणार आहे आपण. जर हे ॲडिशनल आहे, कपडे हिसळण्याची क्रिया डबल केल्या जाईल इथं. ओके. त्याच्या खाली एक बटन आहे. हे कपडे वॉश दोनदा केले जाईल. इथं वॉश डबल आलाय बघा. मग इथं पण पावडर टाकता येईल. तुम्हाला दोनदा कपडे धुवायचे असेल तर तुम्ही हे ॲडिशनल वॉश लावू शकता. त्याच्यानंतर हा कपडे भिजवणार आहे. इथं 20 मिनिटं याच्यात कपडे आतमध्येच मशीनमध्ये भिजवले जातील. ओके. त्याच्यानंतर इथं आणखी एक ऑप्शन आहे. इथं एक हे दिलेलं आहे, इस्त्रीचं चित्र दिलेलं आहे. हे जर बटन जर दाबलं तर कपडे कमी प्रमाणात पिळल्या जाईल. कपडे जास्त पिळले तर त्याला सुरकुत्या होतात आहे ना. ते सुरकुत्या होऊ नये म्हणून हे ऑप्शन आहे. याचं बघा, स्पिनचं स्पीड 1000 दिलेलं आहे किंवा मी इथं 1200 दिलेलं आहे. हे बटन दाबलं तर त्याचं ॲटोमॅटिक कमी होऊन जातं. म्हणजे कमी पिळलं म्हणजे सुरकुत्या कमी पडतील. त्याच्यानंतर इथं आलं बबल सोप आहे ना, म्हणजे पावडरच्या पाण्यात कपडे भिजले जातील याच्यात. ओके. हे सेम आहे, सेम तेच काम करणार आहे. ओके. हे पॉवर ऑन केलं आपण. हे मोड इथून निवडू शकतो. आता समजा आपण हा कॉटनचाच मोड निवडला आहे आणि आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर इथं आपण स्टार्ट करून दिलं. मशीन ॲटोमॅटिक कपड्याच्या हिशोबाने पाणी घेईल. पाणी घेतल्यानंतर कपडे धुवल. कपडे धुवून झाल्यानंतर खराब पाणी फेकून देईल. परत चांगलं पाणी घेईल, कपडे हिसळून काढेल. हिसळून झाल्यानंतर ते पण पाणी बाहेर फेकून देईल. कपडे पिळून काढेल आणि ॲटोमॅटिक मशीन बंद होऊन जाईल. ओके. आता दुसरे मोड बघू. हे पॉवर ऑन केलं मशीन. मी ह्या कॉटनचा मोड सांगितलं आहे, त्याच पद्धतीने इतर मोडचं पण टेम्परेचर वगैरे तुम्ही बदलू शकता. हे ई कॉटन म्हणजे काय? तुमची एनर्जी थोडीशी वाचवेल हां, पण टाईम जास्त लागेल. त्याच्यानंतर आले सिंथेटिकचे कपडे तुम्ही याच्यात टाकू शकता. त्याच्या पुढं लाईट लागलेलं आहे ना. त्याच्यानंतर हायजीन स्टीम. घरात कोणी पेशंट वगैरे असेल तर त्यांचे कपडे तुम्ही हायजीन करू शकता. त्याच्यानंतर आलं रिन्स आणि स्पिन. इथं कपडे धुवायचा लाईट निघून गेला आहे. कपडे हिसळणार आहे आणि कपडे पिळून काढणार आहे. हे काय कोणासाठी लागेल? जे कपडे तुमच्याकडे जास्त खराबच नाही त्याच्यासाठी लागेल. व्हिडिओ पॉज स्टार्ट कर. रिन्स आणि स्पिन म्हणजे बरेच दिवसाचे जे कपडे कपाटात ठेवलेले, कपाटात राहिल्यामुळं त्याला वास येतो, धुवायची आवश्यकता नाही आहे, ते कपडे तुम्हाला इथं हिसळणार आणि सुकवणार. ओके. त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ड्रम क्लिनिंग.
जसं आपलं टॉयलेट बाथरूम खराब झाल्यानंतर आपण हार्पिक टाकून क्लीन करतो, तसं ह्या मशीनला क्लीन करायला केमिकल येतं, ते केमिकल टाकून हे क्लीन करायचं आहे. साधारणतः 35-40 वॉश नंतर क्लीन करायचं आहे. त्याच्यानंतर डाउनलोड सायकल, जसं हा कॉटनचा प्रोग्राम होता तसा हा एक प्रोग्राम डाउनलोड करून ठेवलेला आहे याच्यात काय कराल, 2 तास कपडे धुवाल आणि 60 डिग्री टेम्परेचर होईल. म्हणजे चांगल्या पद्धतीने कपडे धुवायचे असेल तर हा प्रोग्राम तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आलं बिडिंग म्हणजे बेडशीट, चादर, पडदे इथं तुम्हाला धुता येईल. त्याच्यानंतर आलं डिलिकेट्स, नाजूक कपडे असेल किंवा स्वेटर वगैरे असेल तर तुम्हाला इथं ते वॉश करता येईल. हे कलरफुल कपडे येतात आपले, ते कपडे इथं वॉश करता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर थंड पाण्यात कपडे धुण्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर मायक्रोफायबर कपडे, लिनन वगैरे असे कपडे तुम्ही याच्यात धुवू शकता. त्याच्यानंतर आलं सुपर स्पीड वॉश, म्हणजे 39 मिनिटात तुमचे कपडे धुणार, हिसळणार, सुकवणार. जे कपडे जास्त खराब नाही आहे ते कपडे याच्यात धुणार तुम्हाला. ओके, रेग्युलर तुम्हाला शक्यतो 3 आयटम वापरायचे आहे. हा कॉटन जास्त कपडे खराब असेल तर सुपर स्पीड वॉश, म्हणजे कपडे जास्त खराब नाही ते. आणि हे जे क्विक वॉश आहे म्हणजे ते एकदम चालू जे कपडे तुमचे खराबच नाही आहे, चांगले कपडे ते वॉश करायचे असेल तर तुम्ही हा शॉर्टकट वापरू शकता. म्हणजे आपल्या लक्षात राहतं मोरीवरचं दोरीवर, म्हणजे चालू जे कपडे खराबच नाही ते इथं धुवू शकता. आता याच्यात कुठलाही ऑप्शन तुम्ही निवडणार, पॉवर ऑन करणार, कुठलाही ऑप्शन निवडणार. तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचं असेल तर करू शकता, नाही तर मग इथं स्टार्ट करून द्यायचं आहे तुम्हाला. ओके, पाणी सगळं ऑटोमॅटिकच घेणार.